हरी प्रभू रामचंद्राला वंदन करून आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून भाषणाला सुरुवात करतो. गद्रे कुटुंबियांच्या रामदेवाला राम मंदिराला 125 वर्ष झाली. त्यानिमित्ताने मोठा दणका सोहळा गेले 10 दिवस होतोय. तरुण भारतमध्ये त्याचं खूप चांगलं रसग्रहण आणि कार्यक्रमाची माहिती येते. अशा एका चांगल्या कार्यक्रमाला मला विधानमंत्र्यांनी आवर्जून बोलावलं, त्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार मानतो. कारण अशा प्रकारच्या परंपरा जतन कराव्यात. 100-125 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या देवळाचा आज देखील भावाने एकत्र यावं, अशा प्रकारच्या प्रेरणा हल्ली फार कमी होत चाललेल्या आहेत. शक्य तितका कालचं विसरून जायचं आणि परवाचं तर आठवायचंच नाही, अशी मानसिकता समाजात असताना अशा प्रकारच्या परंपरांचं जतन होत आहे. आणि त्यानिमित्तानं मला इथे 4 शब्द बोलण्याची संधी मिळते. हा माझ्या आयुष्यातला खूप चांगला योग आहे, अशी माझी नम्र भावना आहे. गद्रे कुटुंबाचा आणि आमचा नाही म्हटलं तरी गेले 50 वर्षांचा परिचय आहे. पूर्वी सगळी मंडळी मालाडात राहत होती, अजूनही मालाडात राहतात. खूप चांगला आंतरसूर असणारे कुटुंब आहे. आणि आंतरसूर म्हणजे आंतरसूर या अर्थाने आंतरसूर आहेच, आणि प्रत्यक्ष सूर या अर्थाने देखील सतार आणि विद्यामंदीच्या रूपानं आज आपल्याला संगीत आज वावरताना दिसतं. तेव्हा अशा एका कुटुंबाला आवर्जून आठवण करून मला बोलावलं. कारण माझा कुठेतरी लहानसा गौरव आहे. म्हणजे शाल दिली आहे, गौरव आहेच, पण त्याच्यापेक्षा विद्यामंदीने मला ते आमंत्रण केलं आणि जवळजवळ वर्षापूर्वी त्यांनी माझ्याशी संपर्क साधलेला होता. अशा प्रकारचा काही कार्यक्रम करायचा असला की किती नियोजन करावं लागतं, किती आयोजन करावं लागतं, 10 गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्याचा प्रात्यक्षिक सगळ्या परिवारांनी दाखवलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून आपण परमार्थू प्रपंच एकू गोविंदुरे या विषयावर थोडंसं आपण प्रकट चिंतन करणार आहोत असं मी म्हणेन. प्रकट चिंतन करणारे असं म्हणण्याचं कारण असं की समर्थांचं कार्य, समर्थांचं साहित्य हे एवढं विस्तीर्ण, एवढं विपुल आहे की एका तासाभराच्या भाषणात त्याचा आढावा घेणं शक्य नाही. ही पहिली गोष्ट आहे. पु ल देशपांडेंनी एका फार सुलभ उल्लेख केला होता. पु ल देशपांडे असं म्हणाले होते की मनाचं श्लोक हे लहान मुलांसाठी आहेत, असा मोठ्या माणसांचा उगीच गैरसमज असतो. खरं म्हणजे मनाचा श्लोक हे मोठ्या माणसांसाठीच आहे. त्यातला एक एक श्लोक जरी आपण अनुभवला, म्हणजे नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे एक तरी ओळी अनुभवा यावी, तशी समर्थाच्या सेवका वक्रम आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे या नुसत्या श्लोकाचा अनुभव आला आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण झालं तरी भरून पावलो, अशी अवस्था आहे. पण आपण असं ठरवून टाकतो की मनाचा श्लोक हे लहान मुलांचं साहित्य आणि आपण मग त्यांना अलगदपणे सुटतो. तर अशा या समर्थांचा केवळ एक तासाभराच्या भाषणात आढावा घेणं हे खरोखर अशक्य आहे. मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, महत्त्वाच्या मुद्द्यांचं दिशानिर्देशन करणार आहे आणि त्या निमित्तानं तुमच्यापैकी एखाद दोघांना तरी आणि मला स्वतःला देखील समर्थ चरित्राचा, समर्थ साहित्याचा अधिक खोलपणे अभ्यास करण्याची प्रेरणा जरी निर्माण झाली किंवा मग दासबोध काय आहे हे तरी वाचावा एवढी जरी इच्छा झाली, किंवा समर्थांच्या स्फुट कविता, म्हणजे समर्थांच्या स्फुट कविता तुम्हाला सांगतो मित्र, अशा प्रकारच्या सुंदर स्फुट कविता आज देखील मराठी साहित्यात कोणी लिहिलेले नाही. अगदी मंगेश पाडगावकरांना, सगळ्यात विज्ञान क्रांतिकारांपर्यंत सगळ्यांना जरी गोळागडीच केली तरी समर्थांसारखी स्फुट कविता आता देखील कोणी लिहिलेलं नाही. त्या सगळ्या कवितांचा आस्वाद घेणं, त्यांचा अभ्यास करणं फार मोठं काम आहे. पण त्याची छोटीशी प्रेरणा जरी आपल्याला मिळाली तरी आजच्या भाषणाचं सार्थक झालं असं मला वाटतं. सभा कशी असावी त्याची एक सुंदर कविता कवी गोविंदाने लिहिली. कवी गोविंद असं म्हणतात, नमने वाहुनी स्तवने उधळा, नमने वाहुनी स्तवने उधळा, जय जयकार करा बंधू, जय जयकार करा, सकल गुणांचा विकास येतो आज आपुल्या घरा. विमल हास्य सुवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत, निरंतर असो तुझे स्वागत, परमात्म्याच्या चित सौंदर्या येई बा हास. विचार कारंजावरी तुषार बुद्धीचं डोलवी, जीवात्मा डोलवी, परमात्मा बोलवी.
अशा प्रकारचे जेव्हा चिंतन होतं, अशा प्रकारची जेव्हा सभा होतात तिथे विचार होतो, ती सभा असं असं कवी गोविंद म्हणतात. त्या सभेपर्यंत जाण्याचा कुठेतरी मी प्रयत्न करणार आहे. कवी गोविंद अपेक्षित असणारी सभा खूप मोठी आहे, त्याचा विचार चिंतन खूप मोठा आहे, तेवढा काय आपला हवा का नाही आहे, पण तिथपर्यंत जाण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न तरी करूया. बादशाहाच्या दरबारात स्पष्ट विचारला की सभा रंगाला काय आवश्यक असतं. एक विद्वान उभे राहिले म्हणाले की सभेनंतर जर बुफे वगैरे चांगला असेल तर सभा नंतर बादशाहाला खाली बसतो. दुसरं विद्वान उभे राहिले ते म्हणाले की सभेला जर माधुरी दीक्षित येणार असेल, प्रीती झिंटा वगैरे येणार असेल त्याच्या IPL मधून वेळ काढून, तर सभा करणार. मुखामा वाहवा तीही अशी की ज्या वाहवाला द्यावी आम्ही वाहवा, अशी एक मोकळी दाद तुम्हा सर्वांकडून मिळेल अशा खात्री आणि अपेक्षेसह नर्मदेचं वातावरण कसं असतं याची आपल्याला कल्पना आहे. तापलेलं असतं, नर्मदेच्या अवतीभोवती असंख्य गोटे पडलेले असतात. त्या गोट्यांवरनं एक प्रवासी चालला होता. कसा होता तो प्रवासी? त्या प्रवासाच्या अंगावर 1000 किलो लोखंडाचे कपडे होते. ऊन तापलेलं होतं, तिथे असंख्य गोटे पडलेले होते. तो प्रवासी काय करत होता? गोटा उतराचा अंगाला लावून क्रिया सातत्याने चाललेली होती. एक संन्यासी तपश्चर्येला चालले होते. ते म्हणाले बाबा काय चाललंय? तो म्हणाला महाराज तुम्हाला माहित नाही, हे जे इथे असंख्य दगड पडलेले आहेत ना, त्या दगडांचा एक परिसर आहे, आणि तो परिसर मला मिळाला. माझ्या अंगावर आता 1000 किलोचे लोखंडाचे कपडे आहेत. तो जर मला परिस मिळाला तर माझ्याजवळ 1000 किलो सोनं होईल, एवढा मी श्रीमंत होईल. म्हणून मी ते परिस घेऊ. काही वर्ष उलटली, स्वामींची तपश्चर्या आटपून परत स्वामी आले. बघतो तो मनुष्य तसाच होता. त्याच्या अंगावर सोनेरी कपडे होते, पण हातात एक लोखंडाची चूक घेऊन त्याला तो दगड डावीत होता आणि टाकून दिले. स्वामी म्हणाले काय झालं बाबा, तुझ्या अंगावर सोनेरी कपडे दिसतात, ह्याचा तुला परिस मिळालेला आहे, मग आता काय शोधतोयस? प्रवासी म्हणाला महाराज काय सांगू माझ्या दुर्दैवाची कथा. अहो दगड उचलायचा अंगाला लावायचा टाकून द्यायचा, दगड उचलायचा अंगाला लावायचा टाकून द्यायचा, ही क्रिया मी इतक्या यांत्रिकपणे करीत होतो की माझ्या हातातला खरा परिस कधी आला आणि कधी निसटून गेला ते माझं मलाही कळलं नाही. सुंदर गोष्ट. त्या गोष्टीचा अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यातल्या हजारो क्षण इतक्या यांत्रिकपणे, इतक्या निर्बुद्धपणे जगत असतो की साक्षात्काराचा क्षण कधी येतो आणि कधी निघून जातो आपल्याला पत्ता सुद्धा लागतो. आपलं भाग्य थोर की रामदासांना असं वाटलं नाही, तुकाराम महाराजांना असं वाटलं नाही, विवेकानंदांना असं वाटलं नाही. त्यांच्या आयुष्यातल्या साक्षात्काराचा क्षण त्यांनी पकडला, त्याप्रमाणे कर्तृत्व दाखवलं, म्हणून आज हे सगळ्यांची नावं वंदनीय. समर्थांचं कार्य, समर्थांचं साहित्य आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. समर्थांच्या कार्याची मोठी सुरुवातच फार छान होती. आपल्याला ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की सावधानाचा शब्द ऐकला आणि समर्थ नारायण लग्न मंडपातून पळत सुटतो. ह्याच्यात पूर्वी एक गोष्ट घडलेली, प्रसंग घडलेला जो फार उदारक प्रसंग आहे. नारायणचे वडील म्हणजे समर्थांचे वडील सूर्याजी पंत ठोसर हे जोशी वंशाचे कुलकर्णी होते. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे शासकीय अधिकारी होते. घरात धार्मिक वातावरण होतं. समर्थांचे मोठे बंधू श्रेष्ठ या नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांनी स्वतः गुरुचा साक्षात्कार घेतलेला होता. असं धार्मिक वातावरण असलेल्या घरात समर्थांचा जन्म झाला. पण एक प्रसंग असा घडला की ज्यावेळेला नारायण 8-10 वर्षांचा असेल, कदाचित लग्न झालेलं असेल किंवा लग्न झालेलं नसेल. अर्थात समर्थांच्या झालेल्या लग्नाला तसा काहीच अर्थ नव्हता. काय झालं, भर दुपारी एक दूत आला. भर दुपारी एक दूत आला. नारायण घरातली मंडळी बसलेली होती. ते नारायणाला विचारलं तुझा बाप कुठे आहे. म्हणजे आल्या त्या दूताने प्रश्न विचारला तुझा बाप कुठे आहे. नारायण म्हणलं बाहेर गेले, जोशी कामाकरता कुठेतरी बाहेर गेले. मग मुलगा कोण आहे, पण मी बोलतो चल माझ्याबरोबर. असं म्हणून त्या लहानग्या नारायणाला
रस्त्यातनं फरफटवीत कानफडात मारीत भडकवीत अपमान करत त्याला गावाच्या बाहेर वेशीपर्यंत नेला. फरफटवीत नेला. एखाद्या गुन्हेगाराला न्यावा तसा फरफटवीत नेला. अपमान झाला, ओढावल्या फुंकले, मारहाण झाली. 10-12 वर्षाचा मुलगा, 10 सुद्धा नसेल, 8-10 वर्षाचाच मुलगा आहे. काय सहन केलं असेल आपण ते कल्पना करू शकतो की ज्या गावात माझे वडील जोशी आहेत, माझे वडील कुलकर्णी आहेत, त्या गावात मला कुठला तरी फडतूस दूध येतो, तुझा बाप कुठला असं विचारतो, घरातनं फरफटवीत बाहेर नेतो आणि गावाच्या बाहेर वेशीवर नेतो. गावाच्या बाहेर वेशीवर नेल्यानंतर काय झालं, तिथे काही अधिकारी उपस्थित होते. त्यांनी एक पत्र दाखवलं नारायणाला. समर्थ जगतात असा उल्लेख आहे, देवकृत समर्थाचे असं उल्लेख की ते पत्र वाचल्यानंतर काय करावं, रडावं की काय करावं हे देखील नारायणला समजेलं. त्या पत्रात असं लिहिलेलं होतं, आजपासून गावाचं जोशी पण तुला देण्यात येत आहे. तुला म्हणजे 8 वर्षाच्या नारायणाला. वडील हयात असताना, लक्षात, वडील हयात असताना 8 वर्षाच्या मुलाला जोशी पण देण्यात येत आहे. याचा अर्थ वडिलांचं काय झालं असेल हा आपण तर्क करू शकतो. नारायण तिथे बेशुद्ध होऊन पडला, घाबरून हे झाली असेल, अगदी स्वाभाविक आहे, 8-10 वर्षाचं मूल आहे. परत घरी आला, ह्या सगळ्या प्रकाराचा वडिलांनी इतका धसका घेतला की नंतर कोणी त्यांचं लगेच निधन झालं. या प्रसंगाच्या नंतर जवळजवळ 1 वर्षभर श्रेष्ठांनी काही लेखन केलं नाही, काही विचार केला नाही. आता पुढे या गोष्टीचं काय झालं, तो दूत कोण होता, त्यांचं जोशी पण काढणं म्हणजे नक्की काय करण्यात आलं, हे सगळे तपशील दिसत आहेत. त्या तपशिलाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही आहे. पण ही गोष्ट निश्चित आहे की वयाच्या 8व्या-10व्या वर्षी कदाचित रामदासांनी लग्नातून सावधान म्हणून पळण्यापूर्वी वयाच्या 8व्या वर्षी यांनी हा विदारक अनुभव घेतलेला आहे. 8 वर्षाच्या मुलाचा आधी कुठल्याही मुलाला आपल्या बापाबद्दल अत्यंत आदर असतो. त्यातून बाप जर कर्तृत्ववान असतो तर आदर जास्तच असतो. त्यातून गावात जर वडील आपल्या प्रतिष्ठित असतो तर आदर आणखी विकरून झालेला असतो. अशा आपल्या वडिलांचा कोणीतरी फालतू मनुष्य पण तुझा बाप कुठे असं उल्लेख करतो, नंतर आपल्याला मारहाण होते आणि वडील हयात असताना मला जोशी पण देण्यात येतं. हे सगळे तत्कालीन परिस्थिती पाहता भीषण अपमान होता. शारीरिक अपमान आणि शारीरिक अपमान तर होतेच, पण अपमान देखील तो भीषण होता. ह्या अपमानाचा चढा, या अपमानाची खोल जखम कुठेतरी रामदासांच्या मनावर झालेली आहे. लक्षात घ्या. मग असं जर करायचं असं तर प्रबंध कशा करता करायचा. हे रामदास जो पुढे पळून गेले, नारायणच्या लग्नाचा पळून गेला, त्याच्यामध्ये कुठेतरी एक मानसिक परंपरा की हे जर सहन करायचं असेल, अशा प्रकारचे अपमान सहन करायचे असतील, अशा प्रकारची अवहेलना जर सहन करायचं असेल तर प्रपंच करायचा तरी कसा, याच्यावर काहीतरी उत्तर शोधलं पाहिजे, याच्यावर काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जगातले सगळे मोठे पुरुष हे प्रथम कर्मशील असतात. प्रथम कर्मशील असतात. म्हणजे मोठ्या संतांचं वगैरे उदाहरण जाऊ द्या, ते मोठीच माणसं असतात. एक फोटोग्राफर, वय वर्ष 80, हॉबी आणि अभ्यास काय तर पक्ष्यांचे फोटो काढायचे. रात्री बेरात्री जंगलात चिरून आपण काय ह्याच्यात बघतो फोटो वेगवेगळ्या चॅनल्सवर, अत्यंत सुंदर देखणे फोटो असतात. असे फोटो जंगलात दरीखोऱ्यातून काढायचा हाच व्यवसाय आणि हीच आवड, व्यवसाय पण नाही आवड. एके रात्री फोटो काढताना एका घुबडाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा उजवा डोळा फोडला. वय वर्ष 80. मग पत्रकाराने त्याला विचारलं, तेव्हा तुझा उजवा डोळा फोडला त्या घुबडानं, आता फोटोग्राफी काढणार की नाही. 80 वर्षाचा हा तरुण शांतपणे हसून म्हणाला, मला डाव्या डोळ्याने फोटो काढता येतात. असे तर मोठे गिर्यारोहक होते. गिर्यारोहण करताना काहीतरी पडले, अपघात झाला, हात वगैरे मोडला, असंच वय 70-80. त्याला पण पत्रकाराने विचारलं, आता गिर्यारोहण करताना काय करता तुम्ही गिर्यारोहण. त्या गिर्यारोहकाने शांत स्वरात उत्तर दिलं, मी गिर्यारोहण करतो कारण समोर माझ्या पर्वत असतो आणि मी जिवंत असतो. म्हणजे कार्य करणं, कर्म करणं ही माझ्या जिवंतपणाची खूण आहे. मी उपकार नाही करत कोणावर, अजिबात उपकार करत नाही, ही माझ्या जिवंतपणाची खूण आहे. आणि हे ज्याला कळतं, हे ज्याला आचरणात आणता येतं, तो समर्थ होतो. आम्हाला आमच्या आयुष्याचं प्रयोजनच कळत नाही. आयुष्याला काही प्रयोजन असतं हेच कोणी आमच्या गावी नसतं. एका आश्रमात एक स्वामी राहत होते. पूजा अर्चा करायचे, जप तप साधना करायचं आणि एक दिवस अचानक साक्षात्कार झाला की पुढचा जन्म त्याचा डुकराचा लागणार.
भयंकर माणसाचं दुःख. आयुष्यभरानं जप केलं, तप केलं, पूजा केली, साधना केली, फलित केलं, डुकराचा जन्म. त्यांनी आपल्या शिष्याला बोलावलं आणि सांगितलं, बाबा रे, माझा अंतकाळ समीप आलेला आहे, हे आयुष्य संपल्यानंतर मला डुकराचा जन्म लाभणार आहे. एकच काम करा, मी डुकराच्या जन्मात आल्यानंतर मला ताबडतोब मारून टाका. मी डुकराच्या रूपात घाणीत लोळतोय, सुखीला खातोय, तुम्हाला कल्पना सुद्धा समजत नाहीये. त्याच्या काळी स्वामीजी वागले, आश्रमात एक डुकरी गायली, गौरव म्हणता असं पांढरा स्वच्छ डुकराचं डुकरी जन्माला आलं, ते धावायचं इकडे तिकडे. शिष्याला पण मनस्तापायचं आले, आपले स्वामीजी कसे डुकरात घाणीत लोळतायत. शेवटी जरासं ते पिल्लू मोठं झाल्यानंतर त्यांनी त्याला पकडलं आणि त्याच्या मानेवर तलवार घालणार. तेवढंच ते डुकराचं पिल्लू मनुष्यवाणीने म्हणाला, बाबांना मारू नका, वाटला तर तेवढा की डुकराचा जन्म वाईट नाहीये. एकदा आयुष्याचं प्रयोजन संपलं, मी का जगतोय हे प्रयोजन संपलं की आपण आम्ही डुक्कर ते फारसा फरक नसतो. आहार, भय, मैथून, निद्रा सगळीकडे कॉमन. गिरीश दाबक्याला भूक लागते, डुकराला भूक लागते. गिरीश दाबक्याला झोप लागते, डुकराला झोप लागते. पण गिरीश दाबके विचार करू शकतात, किमान पक्षी मला विचार करता येतो असं मला वाटतं. एवढंच माहिती डुकरात फरक असतो. मोठी माणसं प्रथम विचार करतात, ते लक्षात ठेवा. आणि विचार करणं, या विचार करण्या शब्दाचाच अर्थमुळे आचार करणं, हे पण लक्षात ठेवा. विशेषत्वाने केलेला विचार, विशेषत्वाने केलेला आचार म्हणजे विचार असतो, लक्षात ठेवा. नाही काय म्हणजे लोकमान्य टिळकांच्या भाषेत सांगायचं झालं तर 5 पैशाची अफू खाल्ली तर भरमसाठ कल्पना सुचतात. पण कल्पना सुचणं म्हणजे विचार करणं नव्हे. विचार करायला निश्चितपणे कृती लागते. आणि ही कृती नारायणाने कुठेतरी वयाच्या 8व्या, 5व्या, 6व्या वर्षी सुरू केली. हे वैशिष्ट्य. रामदासांचा सुरुवातीचा काळ, नारायणाचा सुरुवातीचा काळ हा साधनेचा आहे, लक्षात ठेवा. तपश्चर्याचा आहे, गायत्री मंत्राच्या पुनश्चरणाचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो ना, आपल्या आपल्याच्या पलीकडे असतात. म्हणजे जसं धीरूभाई अंबानींची संपत्ती 125,000 कोटी आहे म्हणजे काय, आपल्याच्या पलीकडल्या गोष्टी असतात, लक्षात ठेवा. पण आपली गंमत अशी असते की आम्हाला ते कळत नाही, पण आम्हाला कळत नाही हेच मत आम्हाला कळत नसतं. सगळं रोचक इथे आहे की आम्हाला कळत नाही हेच आम्हाला कळत नसतं. आणि मग आम्ही बेमुरमत फरक विधान करत सुटतो की कशाला 1000 कोटी वेळा गायत्री मंत्र मुर्वस्वात असं उत्तर मंत्राचं काय तुझा फायदा आहे. भीमसेन जोशी सकाळी 4 वाजता उठून खर्जात गातात, वर्षानुवर्ष गातात, म्हणूनच ते वर्षानुवर्ष गाऊ शकतात. कशा करता गायचं, सकाळी खर्जात कशा करता गॅस करत बसायचा, काय उपयोग आहे त्याचा. खाली त्या करावे कानात ऐकावं, करावं एका काय असं कानात घालून गावं की मग तुम्हाला भीमसेन जोशी नाही होत. ही साधनात महत्वाची असते, लक्षात घ्या. बऱ्याच साधना करता देवाची आस लागणं. मित्रांनो, आपण सगळेजण मोठी माणसं आहोत. प्रांजळपणे स्वतःला स्वतःच्या मनाशी ते विचारून बघावं, आपल्याला खरोखर देवदर्शनाची आस लागलेली असते का, नसते लागलेली. आपण प्रामाणिकपणे स्वतःशी कबूल करूया, नसते लागलेली. आम्हाला देवाची आठवण कधी होते, 12वीला मुलगा अचानक नापास झाला की आम्हाला देवाची आठवण. आमची अपेक्षा असते की 12वीला तो मेरिटमध्ये येईल, मग BE होईल, IT मध्ये जाईल, 12 लाखाचं 13 लाखाचं पॅकेज मिळेल वगैरे वगैरे वगैरे. पण मुलगा 12वीला नापास होतो. मग आमच्या मनाची तारांबळ सुरू होते. मग आम्हाला 16 सोमवार करावेसे वाटतात, अवचित बुधवार करावेसे वाटतात, कुठेतरी नवस करावा असं वाटतो, सत्यविधान करावं असं वाटतं. हे सगळं नंतर असतं. तुझ्या भेटीचे अर्थ आमच्या मनात कधी उमलतं का, हा प्रश्न. आमच्या मनात ते उमलतच नाही, हे लक्षात घ्या. आमची पुष्कळसा देवभक्ती म्हणजे क्रेडिट कार्डासारखी असते. पगार पुरत नाही, खिशात क्रेडिट कार्ड पाहिजे, म्हणून ती देवभक्ती असते. मागणारी देवभक्ती असते, लक्षात घ्या. पण जगातल्या एकही मोठ्या भक्तानं मागणारी भक्ती केली नाही. भक्ती करतात म्हणून भक्ती केलेली आहे. विवेकानंदांची फार सुंदर आठवण आहे. विवेकानंद सुरुवातीला खूप नास्तिक होते. परमहंसांनी प्रश्न विचारला की गुरुजी, तुम्ही देवाला पाहिलंय का. परमहंस म्हणाले, तुला मी जितक्या स्वच्छपणे पाहिलं आणि रोज पाहतोय तितक्या स्वच्छपणे मी देवाला पाहिलेलं आहे. कुठे आहे, आतमध्ये आहे. आत कालिका मूर्तीचा गाभारा, तुला जाऊन हवा असेल तर मग. विवेकानंद गेले नाही.
असं 3-4 वेळा झाल्यानंतर एकदा विवेकानंद गेले आणि बाहेर आले. रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, काय मागितलंस? विवेकानंद म्हणाले, गुरुजी ते दर्शन झाल्यानंतर माझ्याकडे काही मागायची ती इच्छा मनातली नष्ट झाली. ही भक्ती असते. आज पैसे डिपॉझिट केले की मला लगेच उद्या काढायचं आहे, ती भक्ती नसते. आणि ही भक्ती जर कार्यान्वित झाली तरच तिचा समाजाला उपयोग असतो, राष्ट्राला उपयोग असतो. ह्या भक्तीच्या काळात, या साधनेच्या काळात रामदासांनी प्रचंड भोगलेलं आहे, हे लक्षात घ्या. आज आपण आपल्या घरावर अनेक कोसावळे जातात, लहान मुलं जातात, त्यात कदाचित एखादा समर्थ असेल, त्यात कदाचित एखादा नारायण असेल, आपल्याला कुठे कल्पना असते. आपण त्याला शिळं खायला घालतो, हार हुड करतो, सकाळी आल्यानंतर दुपारी बोलवतो, दुपारी आल्यानंतर झाकून लावतो. हे सगळे अनुभव रामदासांनी घेतलेले आहेत. अनेक ठिकाणी ते असं म्हणतात, हे उदासवान मन कुठे लागत नाही, रामा तुझ्याकडे का कंठतच नाही, काय करू. आणि ह्या सगळ्या कुटील अनुभवातना पार पडल्यानंतर माणूस कुठेतरी समर्थ होतो, हे लक्षात घ्या. बरं, ही सगळी समर्थ भक्ती, त्याचा पाठोपाठ काय आहे? भारत भ्रमण आहे. नंतर राजगोपाल समर्थाने म्हटलेलं आहे की ब्राह्मणू भ्रमता बारा, ब्राह्मणू भ्रमता बारा. त्या ब्राह्मण या अर्थाचा शब्द ब्राह्मण जातीतला मनुष्य असा घ्यायचा नाही, तर जो ज्ञानेच्छू आहे तो भ्रमता बारा. हे भ्रमण केल्यानंतरच तुम्हाला कळतं, त्याशिवाय कळतच नाही. तुकाराम महाराजांचा अपवाद वगळता आपल्या सगळ्या संतांनी भारत भ्रमण केलेले, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांचा फक्त अपवाद, सन्माननीय अपवाद, की ते पुणे देऊ वगैरे बाहेर कधी पडलेच नाही. अर्थात त्यांची प्रतिभा इतकी दिव्य होती की त्याला बाहेर पडायची काही गरजच नव्हती. जो न देखे रवी वो देखे कवी, हे तुकाराम महाराजांमध्ये इतकं खरं होतं त्याला काही तोडच नव्हतं. तर रामदासांनी भ्रमण केलेलं. ह्या भ्रमणात त्यांनी काय पाहिलेलं आहे? या भ्रमणात त्यांनी औरंगजेबाने मांडलेला अत्याचार पाहिलेला आहे, लक्षात. 1635च्या सुमारात रामदासांचं भ्रमण सुरू आहे, अखंड भारतात भ्रमण सुरू आहे. आणि त्यावेळेला एक ऐतिहासिक योग असा आहे की औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार आहे आणि नंतर तो उत्तरेचा पण अधिकारी आहे. ही औरंगजेबाच्या कारकिर्दीची, औरंगजेबाच्या क्रूर कारकिर्दीची दोन्ही भयानक रूपं रामदासांनी भ्रमण करताना पाहिलेली आहे. त्याचं वर्णन इतकं विदारक आहे, आपल्या सगळ्यांना ते मुखोद्गत आहे. किती एका ब्राह्मणी गुजरणी भ्रष्ट विल्या, किती शाहमुखी जहाजी फाकविल्या. मित्रांनो, ह्याचा फाकविल्या हा शब्द इतक्या जळजळीतपणे रामदास वापरतात की त्याचं आणखीन विश्लेषण करण्याची काही गरज नाही आहे. किती सुंदर हाल होऊ न गेल्या रामदासांनी पाहिले. पदार्थ मात्र विदुबा गेला, फक्त देशाची उरला. पदार्थ संपलावरचा, फक्त वैराण भूमी उरली. हे सगळं ह्याच्यावर उपाय आहे की नाही? ह्याच्यावर उपाय आहे की नाही? हे कुठेतरी रामदासांच्या मनात संत आहे, लक्षात घ्या. मग ह्या सगळ्या मानसिक अवस्थेत ना रामाचं चिंतन आहे. पण रामाचं चिंतन फक्त रामदासांनी केलंय का हो? रामाचं चिंतन पूर्वी नाथांनी केलं. बरं, नाथ म्हणजे आपल्याला सत्प्रभू असं वाटतात, म्हणजे होतेच ते. नाथांची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, की नाथ आंघोळ करून बाहेर आले आणि कोणीतरी घेऊन त्यांच्यावर थुंकला. असं 108 वेळा झालं. नाथांनी शांतपणे प्रत्येक वेळेला स्नान केलं. मित्रांनो, वैयक्तिक शांतपणा, वैयक्तिक सत्वशीलपणा, वैयक्तिक क्षमाशीलपणा ह्या दृष्टीनं ही गोष्ट म्हणजे उच्चांक आहे. आपण कल्पनाही करू शकत नाही. पण पुढचा सामाजिक प्रश्न मनात असा येतो की पैठणमध्ये कोणी तरुण होता की नाही? पैठणमध्ये कोणी तरुण होता की नाही? नाथांच्या तोंडावर थुंकल्यानंतर दुसऱ्यांदा थुंकायला त्या यवनाचं थोबट जागेवर राहिलंच कसं, हा प्रश्न. नाथांनी सहन केला, तो त्यांचा मोठेपणा झाला. अरे पण तरुणांचं काय, समाजाचं काय? नाथांचा अपमान झाल्यानंतर तिथल्या तिथे कानफडा फडकवली जात नाही, हे आपण पुढे वैकुंठी आहे का, हा प्रश्न. मित्रांनो, व्यक्तीच्या गुणांचं निष्कर्ष आणि सामाजिक गुणांचे निष्कर्ष हे नेहमी वेगळे असतात, हे लक्षात घ्या. आपल्या शरीरात असंख्य लाखो कोट्यावधी पेशी असतात. प्रत्येक पेशी तासातासांनी मरत असते. कोणी पेशींचं आरोग्य म्हणजे माझं आरोग्य नसतं. म्हणजे माझं आरोग्य पेशींच्या आरोग्यावर अवलंबून असतं, खरं आहे. पण माझ्या आरोग्याचे निकष वेगळे असतात, पेशीच्या आरोग्याचे निकष वेगळे असतात. एक वीट घेऊन हजारो विटातून घर बांधण्यात येतं.
विटेची गणितं वेगळी, घराची गणितं वेगळी. हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही. इथे घटाचे असावे घट, उद्धट असावे उद्धट, हे फक्त रामदासांनी सांगितलं. हे आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं. विंचूवाला देवाराशी देवपूजा मावळे त्या कधी पैंदाडाचे काम अधमाशी व्हावे अधम, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं. हे सगळं आम्हाला जाणवत नव्हतं का? नाथांना जाणवत होतं. आणि म्हणून आपल्याला आश्चर्य वाटेल, नाथांनी मारुतीने रावणाची दाढी चालल्यानंतर कसा आनंद झाला याच्यावर 15-20 स्थळावरती सुंदर भाव कविता लिहिलेली. तोच प्रसंग तुकाराम महाराजांनी रंगवलेला आहे आणि तोच पुन्हा आनंद व्यक्त केलेला आहे. आणि रामदासांनी तर अहो सूड घेतला. कुठलाही संत मित्र लक्षात घ्या, कुठलाही संत सूड घेतल्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त करत नाहीये. अपवाद फक्त समर्थांचा, की मारुतीने सूड घेतला त्याचं तुम्ही तिला कौतुक तरी कराल की नाही. तुम्हाला नाही करता आलं, तुम्हाला नाही घेता सूड नका घेऊ, पण मारुतीने सूड घेतला कौतुक तरी कराल की नाही, हा प्रश्न आहे. ही वृत्ती कुठेतरी रामदासांनी बांधली. बरं, ही वृत्ती बाणवायला आणि ज्ञान असं वाटतं, ते ज्ञान समर्थांनी सगळं ते भारत भ्रमण केलं. त्या भारत भ्रमणात मिळवलेलं. त्या भारत भ्रमणाचं पण सुंदर वर्णन त्यांनी एका ठिकाणी केलेलं. असं म्हणतात की देशाची परिस्थिती कशी आहे. ब्राह्मण भांडतायत, पंडित भांडतायत, पुराणिक भांडतायत, शाक्य आणि शक्य भांडतायत, वैदिक आणि अवैदिक भांडतायत, जैन आणि अजैन भांडतायत, सगळेजण भांडतायत. पण देशावर जे काही संकट आलेलं आहे त्याची कोणाला पत्रासच उरलेलं नाही. हे वर्णन महाराज. ह्या आक्रमणे मनुष्य तेवढी बनली आणि कातडी उरली. हे रामदास स्वामी अभिव्यक्ती किती सुंदर बघा. जिवंत मनुष्य मेली, कातडे फक्त उरली. म्हणजे स्वाभिमानी असणं, पराक्रमी असणं ही जिवंतपणाची खूण असते. हे आम्हाला रामदासांनी सांगितलं. असे रामदास कुठेतरी मूलतः वेगळे आहेत. पण आज दुर्दैव असं आहे, त्या दुर्दैवाबद्दल आपण सुद्धा थोडंसं सामाजिक चिंतन करणार. रामदास महत्वाचे आहेतच, पण रामदासांच्या बरोबरीने हे जे सगळे प्रश्न येतात ते प्रश्न देखील तितकेच महत्वाचे असतात. अगदी 1-2 वर्षापूर्वी आपण अनुभव घेतलेला आहे, आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी ठराव करून शिवचरित्रातना दादोजी कोंडदेव प्रकरण गाळून टाकलं. आता कदाचित काही दिवसांनी पुन्हा एकदा नवीन ठराव येईल आणि समर्थ रामदासांचं नाव सुद्धा शिवचरित्रातना काढलं जाईल. आणखीन काही दिवसांनी ठराव येईल, स्वातंत्र्य चळवळींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव काढलं जाईल. कारण एकदा बहुमत तुमच्या बाजूने असलं की ठराव काय करायचा ते तुमच्या मनात येतं ठरवायचं. मग ह्याच्या मागे काही वेगळी कारण परंपरा आहे की नाही आणि असल्यास ती कोणती आहे याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मी अभ्यास करणार आहोत अशा करता म्हणतोय की माझ्यापेक्षा विद्वान मंडळी इथं बसलेली आहेत, मला माहिती आहे. आणि शेक्सपियरनी म्हटल्याप्रमाणे लाईफ इज ड्रामा. आज देखील एक सुंदरसं नाटक चाललेलं आहे. मी प्रमुख वक्त्याची भूमिका करतोय आणि माझ्यापेक्षा विद्वान असलेले, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलेले अनेक जण आता इथे कदाचित श्रोत्यांची भूमिका करत असतील. आपण असे जे जे सांगावे ते प्रथम म्हणजे आपण असे ठावे असं रामदासांनी म्हटलेलं. अर्थात रामदासांच्या बाबतीत तो विनय असतो आणि माझ्या बाबतीत मात्र ते 100% खरं असतं. तर ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण कुठेतरी अभ्यास करतो की ज्या हिंदवी राज्याची कास शिवाजी महाराजांनी अगदी वयाच्या 14व्या-15व्या वर्षीपासून बाळगलेली, ज्या हिंदवी राज्याची कास जे स्वप्न रामदास स्वामींनी पाहिलं, आनंदवन भुवन, तुमच्या सगळ्या मराठी कविता तोंडपाठ सुद्धा असेल ती, ही आनंदवन भुवन त्या रामदासांनी महाराष्ट्रात लिहिलेलं नाहीये, ते काशीला लिहिलेलं आहे. काशीला लिहित असताना पहिलं ते काय म्हणतात, बुडाला औरंग्या पापी हिंदुस्थान बळाला. की औरंगजेब बुडाला पाहिजे, औरंगजेब बुडाल्याशिवाय इस्लामचं आक्रमण थांबणार नाही आणि इस्लामचं आक्रमण थांबल्याशिवाय हिंदुत्वाचा जयघोष होऊ शकणार नाही. हे सत्य फक्त आम्हाला रामदास ठणकावून सांगतात, त्याशिवाय दुसरं कोणी सांगत नाही. पण त्याच्यावर आम्ही मखराशी काय सुरू केले, रामदासांची आणि शिवाजी भेट कधी झाली त्याचे पुरावे सापडले.
अरे औरंगजेबाची सुद्धा चड्डी सापडत नाही, म्हणजे औरंगजेब चड्डी घालत नसताना गृहीत धरायचं ठीक आहे. आपण किती गोष्टींचा पुरावा ठेवतो हो, तर आपण विचार करून बघा, आपण किती गोष्टींचे पुरावे ठेवतो. म्हणजे आपल्या घरातले जर आपण अल्बम पाहिले तर 50-60 वर्ष आयुष्य जगून झाल्यानंतर देखील फोटोंची संख्या 15, 20, 25, 30, 40च असते. एवढेच पुरावे आपण जगून ठेवतो. म्हणजे मधलं आयुष्य आपण जगत नसतो का? मी आणि चंदू इथे आलो, आमचा काही एकत्र फोटो नाही आहे, आमच्या दोघांचे फोटो 4 किंवा 5च असतील एकत्र. म्हणजे गिरीश तापके आणि चंदू जोशी फक्त 5व्याच आयुष्यात भेटलो होती की काय? म्हणजे विचार करण्याची पद्धतच चुकीची आहे. बरं, ह्या पद्धतीचा निष्कर्ष काय निघतात? आपल्या शासनाने ठरावच करून टाकला की राम आणि प्रभू रामचंद्र झालेच नव्हते. ती केवळ एक कवी कल्पना आहे. आणि प्रभू रामचंद्र झालेले नाही असं म्हटल्यानंतर दक्षिणेचा लंकेचा पूल होण्याचं काही कारणच नाही आहे, वादच मिटला. म्हणजे असे ठराव करून तुम्ही इतिहास बदलणार आहात का? हा मुद्दा महत्वाचा. मग इतर संतांच्या बद्दल काय आम्हाला राग नाही, ज्ञानेश्वरांच्या बद्दल आमचं काही म्हणणं नाही, नामदेवांच्या बद्दल आमचं काही म्हणणं नाही, नाथांच्या बद्दल आमचं काही म्हणणं नाही, रामदासांच्या बद्दलच आमचं का म्हणणं? बरोबर, रामदासांची टीका व्हावी ती किती टोकाची टीका व्हावी? तर रामदास म्हणे स्त्रीण नव्हते, रामदास म्हणे विलासी होते. चला गृहीत ठेवलं. पुढचा आरोप, रामदास औरंगजेबाचे हेर होते. हे सर्व खरंच झालं. म्हणजे किती पद्धतीने इतिहास विकृत करता येतो, विकृत करून सांगण्यात येतो, याचा देखील आपल्याला अभ्यास एका लहानशा भाषणात करायचा. त्याचं कारण हा केवळ रामदासांचा प्रश्न नाही आहे, हा केवळ रामदासांचा प्रश्न नाही आहे. रामदासांचं जीवन धन्यच झालं. ज्या क्षणी ते लग्नातून सावधान शब्द ऐकता क्षणी घरातून पळून गेले, आणि घरातून पळून गेल्यानंतर सुद्धा प्रपंच करावा भेटका त्यांनी आम्हाला उपदेश केला, त्याच क्षणी रामदासांचं जीवन धन्य झालं. आम्ही कपाळ करणे, आम्हाला रामदास कळले नाही, आम्हाला त्यांचा हिंदुत्वाचा अधिकार काय होता तो कळला नाही, आम्हाला त्यांनी हिंदुत्वाकरता केलेलं जागरण काय होतं ते कळलं नाही, आम्हाला हिंदवी स्वराज्य वाक्याचा खरा अर्थ कळला नाही. ते जेव्हा समर्थता शिवाजी महाराजांना म्हणतात की तिन्ही दिशा समुद्र वलयांकित देश, आपुले परावे न मानावे लेश, समस्त राज्य रोखी असेल. तर रामदासांची आणि समर्थांची भेट, रामदासांची आणि शिवाजी महाराजांची भेट झाल्यानंतर रामदास सरकार स्वप्न काय देतात? तिन्ही दिशा समुद्र वलयांकित देश. कुठला देश तिन्ही दिशा समुद्र वलयांकित आहे? फक्त हिंदुस्थान. आपुले परावे न मानावे लेश, समस्त राज्य रोखी असते. मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, या शब्दाचा अर्थ मराठा म्हणजे 96 पिढी 92 पिढी मराठी नसतात. मराठा म्हणजे हिंदू तितका मिळवावा. रामदास पुणेकर इतके स्वच्छपणे म्हणतात, देवद्रोही तितके कुत्ते, देवद्रोही तितके कुत्ते हाणून मारावे परत. एवढं कोणी सांगितलं आम्हाला? एवढ्या स्वच्छपणे आम्हाला कोणी सांगितलं? आणि हे रामदास सांगितलं, याचा अर्थ त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या रूपानं ती क्रांती जन्माला येत होती. नाथाला सुद्धा हेच सांगायचं होतं, तुकाराम महाराजांना हेच सांगायचं होतं. तुकाराम महाराज म्हणतात की विंचू आला देवाऱ्याशी, त्याचा अर्थ तोच असतो. पण त्यावेळेला ते राजकीय वातावरणच नव्हतं. ती राजकीय शक्ती शिवाजी महाराजांनी उभी केली, आणि त्या शिवाजी महाराजांनी उभी केलेल्या शक्तीचं अत्यंत सुरेख वर्णन फक्त रामदासांनी केलं. निश्चयाचा महानूर आपलं कविता काही म्हणून दाखवायची गरज नाही आहे. त्याच जे समर्थांनी रामदासांचं वर्णन केलेलं आहे, कीर्तिवंत, शीलवंत, सुशीलपणे जाणता, सुशीलपणे जाणता, नुसता जाणता नाही आहे, सुशीलपणे जाणत आहे. बरं, जाणण्याबद्दल सुद्धा रामदासांचं फार सुंदर वचन आहे. रामदास असं म्हणतात की देव सर्वत्री आहे, देव सर्वत्री आहे, परी तो सज्जनी आहे. सज्जनांच्या अंतःकरणात देव वसत असतो, एवढं लक्षात ठेवा. हा मुद्दा महत्वाचा. आपण गीतेचा श्लोक अगदी फार प्रेमाने नेहमी म्हणत असतो, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंतांनी काय शब्द वापरले? परित्राणाय साधूनां.
परित्राणाय भक्ताला म्हणत नाही, परित्राणाय साधूना. आम्ही साधू आहोत का? साधूपणाचा लवलेश तरी आमच्या अंतःकरणाला कधी होतो का? मी माझं, माझ्या करता, माझ्यामुळे, माझ्यासाठी, मीच्या सगळ्या विभक्ती प्रत्यात आमचं आयुष्य सुरू असतं. जरी म्हणजे ते आपण वर्णन केलेलं की माणसाचं मन कसं आहे, उपभोगांच्या शतकमलांची कंठी घातली माळा, निसुगपणाचा शेला, आत्मस्तुतीचे कुंडलकांनी गर्व जडवला माळा, असं आमचं मन आहे. आम्हाला कर्तव्य करायचं नसतं. मित्रांनो, तुम्ही जर जरा मार्गाने पाहिलं तर माणसं जी जगात चांगली वागतात ती नाईलाजाने चांगली वागतात, परिस्थितीच्या रेट्यामुळे चांगली वागतात, वाईट वागणं परवडणारं नसतं म्हणून चांगली वागतात. पण मनापासून चांगलं वागणारे किती असतात? हा प्रश्न प्रत्येकाला स्वतःच्या आत्मपरीक्षणाकरता विचारायचा. पाडवाकरांचा एक फार सुंदर लेख. म्हणे मी गाडीत चढलो, 2 स्टेशन गाडी पुढे गेली आणि मग माझ्या लक्षात आलं की मी तिकीट काढायचं विसरलो. मी म्हणजे पाडवाकरांच्या लक्षात आलं. आणि मित्र, अशा प्रकारे जेव्हा लेखक मी म्हणतो त्या मी म्हणजे केवळ सर्वनाम असतं, प्रत्यक्ष पाडवाकर नसतात. ते माझ्या लक्षात आलं की मी तिकीट काढायला विसरलो. मला टेन्शन येणार. हा नवीन शब्द फार सुंदर आहे. टेन्शन कधी येते? मला टेन्शन यायला लागेल. तुम्हाला दिसायला लागेल की चर्च स्टेशनला बाहेर पडताच येत नाही, सगळीकडे टीसीच असतात. तुम्हाला ते पकडतील, सगळ्यांच्या समोर मला हसू होईल. म्हणून काय केलं, पटकन माटुंगा स्टेशनला फारशी गर्दी नसते, माटुंगा स्टेशनला बाहेर आलो, तिकीट काढलं आणि गाडीतून बसलो. टेन्शन गेलं. आणि मग मला स्वतःचं कौतुक वाटलं, मी किती प्रामाणिक आहे. मी तिकीट काढायला विसरलो, पण तिकीट काढलेलं नाही आहे म्हटल्यानंतर मी बाहेर गेलो स्टेशनच्या, ती गाडी सोडली, मिळालेली कोकणातली खिडकी सोडली आणि परत तिकीट काढलं. पण मग मला हळूचपणे म्हणालं, बाबा काय तू जाऊन तिकीट काढलंस कारण तुला टीसी पकडायची भीती वाटते. चर्चगेट स्टेशनला जर टीसी नसते तर तू कदाचित तिकीट काढलं नसतंस. हे मानवी मन. चाणक्याने असं म्हटलेलं की मानवी मन असं आहे की त्या दंडाशिवाय सरळ राहतच नाही. दंडाशिवाय सरळ राहतच नाही. गंगाधर गाडगेंची किडलेली माणसं नावाची एक अप्रतिम कथा आहे. तुमच्यापैकी ज्यांना साहित्याचा अभ्यास आहे त्यांनी वाचले असेल. किडलेली माणसं. चर्चगेट स्टेशनवर काहीतरी दंगल होते आणि अगदी उच्चभ्रू सोसायटीत राहणारी व्हाईट कॉलर माणसं, त्यावेळेच्या हिशोबात म्हणजे बाईक वगैरे घरात असणारी, फोन घरात असणारी माणसं दंगलीचा फायदा घेऊन चर्चगेट स्टेशनला जे शोकेस लावलेले असतात त्या शोकेसमध्ये शर्ट, बूट आणि चपला पळवतात. किडलेली माणसं. समाजाचं माझ्या मनावर नियंत्रण आहे, मला जाब विचारणार कोणीतरी आहे, मला फटका मारणारं कोणीतरी आहे, मला पकडणारं कोणीतरी आहे, ही जाणीव आहे म्हणून मी नीट वागतो. मला स्वतःहून नीट वागायचं नसतं. स्वतःहून मला चोरी करायची असते, स्वतःहून मला आणखी काही अनेक गोष्टी करायच्या असतात. जाऊ दे. समर्थांसारखे माणसं, संत एका अर्थानं सगळ्या समाज मनाचे पहारेकरी असतात. लक्षात. प्रज्ञेच्या परिघावर पहारा निर्माण करण्याचं काम संत करीत असतात. लक्षात घ्या. संत कशाकरता हवे असतात? संत ह्याच्याकरता हवे असतात की आमच्या प्रज्ञेच्या परिघावर पहारा करण्याचं काम संत करतात. आणखीन एक फार मोठं काम संत करतात. लक्षात घ्या. सगळेच संत, अगदी ज्ञानेश्वरांपासून अगदी आमच्या वामनराव पैंपर्यंत सगळे संत हेच काम करतात. मित्रांनो, आपल्या आयुष्याची गंमत अशी असते की आयुष्यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी त्यांच्यावर आमचं नियंत्रणच नसतं. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जन्म. मी कुठे जन्म घ्यावा, कोणत्या काळात जन्म घ्यावा, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा त्याच्यावर माझं नियंत्रण नसतं. असं जर स्वातंत्र्य असतं तर इंदिरा गांधीच्या पोटी जन्म मागितला असतं की, असं स्वातंत्र्य असतं तर अमिताभ बच्चनच्या पोटी जन्म मागितला असतं. जन्म कुठे मिळावा हे स्वातंत्र्य नाही. मरण कधी यावं हेही स्वातंत्र्य नाही. आणखीन जे आमचं सुख ज्या सर्वस्वावर अवलंबून असतं ती मुलं काय गुणवत्तेची मिळावीत यांच्यावर आमचं नियंत्रण नाही.
म्हणजे आमचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून असतं. तो जन्म आमच्या हातात नाही, आमचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून असतं. ते मरण आमच्या हातात नाही, आमचं सुख त्याच्यावर अवलंबून असतं. ती मुलं आमच्या हातात नाही. पण मला किती काळ आयुष्य लाभणार आहे ते तरी मला कळणार आहे का? नाही, ते देखील नाही कळणार. एक श्वास देखील जास्त मिळणार नाही. पण किती श्वास मला मिळणार हे तरी मला कळेल का? नाही, ते देखील कळणार नाही. पण मला कुठल्या गुणवत्तेचं शरीर लाभेल ते तरी मला कळेल का? नाही, ते देखील नाही कळणार. मला सचिनसारखं गुणवत्तेचं शरीर लाभेल का? माहीत नाही. मला बाबूजींसारखा आवाज लाभेल का? माहीत नाही. मला अमिताभसारखा अभिनय करता येईल का? माहीत नाही, मिळणार नाही. तुला जर मिळेल तेच तुला मिळालं. हे का मिळालं असा प्रश्न नाही विचारायचा. मी जर लंगडा असतो तर मी काय केलं असतं? मी आंधळा असतो तर मी काय केलं असतं? मी मुक असतो तर मी काय केलं असतं? उत्तर नाही. प्रश्नाला उत्तर मिळणार असतं. तो जो कोण देव आहे, तो कोण जो जगन्नाथ आहे, तो जो कोण विश्वनाथ आहे, ती जी कोण नियती आहे ती मला उत्तर द्यायला बांधलेलंच नाही. म्हणजे माझा जन्म माझ्या हातात नाही, माझं मरण माझ्या हातात नाही, माझी मुलं माझ्या हातात नाही, माझे आई वडील माझ्या हातात नाही. पण माझ्या हातात उजवत आहे. माझं शरीर माझ्या हातात नाही. बरं, ह्या सगळ्या प्रवासात माझ्या बरोबरीला मन दिलेलं आहे. ते मन कसं आहे? ते विलक्षण अवसान घातले, विलक्षण लोभी आहे. कधी कधी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण बरोबर असताना सुद्धा ते सुदंती मग गात्राने असं म्हणून खाली बैठक करून बसतो. त्या मनाची काही शाश्वतीच नाही. म्हणजे आपलंच मन कधी विचित्रपणे वागेल हे आपल्यालाच सांगता येत नाही. असा हा प्रवास सुरू आहे. आपल्याला वारंवार अपयश येतात. लहान अपेक्षा पायदळी तुडवल्या जातात. आमचं मन दुःखी होतं, कष्टी होतं. कुठे आसरा घ्यावा, कोणाजवळ सांगावं कळत नाही. अशा वेळेला सामाजिक मनाचं संतुलन राखण्याचं काम ते सगळे संत मंडळी करत असतात. लक्षात, संत का आवश्यक असतात? तर सामाजिक मनाचं संतुलन राखण्याकरता संत आवश्यक असतात. विनोबाने फार सुंदर विश्लेषण केलेलं की संत का हवे असतात. गीता प्रवचनात एका ठिकाणी विनोबा म्हणतात की संत अशा करता हवे असतात की हे जर संत निर्माण झाले नसते तर जगातल्या वेड्यांचं प्रमाण वाढलं असतं. जगातलं वेड्यांचं प्रमाण वाढलं असतं. आम्हाला विवेक शिकवायला कोणीतरी माणूस लागतो. आमची दुःख कोणीतरी मोकळेपणाने व्यक्त करायला आम्हाला माणूस लागतो. आम्हाला प्रेरणा द्यायला आम्हाला माणूस लागतो. आमच्या पाठीवर थाप मारायला आम्हाला कोणीतरी माणूस लागतो. आणि हे समाज मनाचं संतुलन सांभाळण्याचं काम समर्थ करीत असतात, रामदास करत असतात, तुकाराम महाराज करत असतात, एकनाथ करत असतात, ज्ञानोबा करत असतात. ही समाजाच्या संतांची सामाजिक आवश्यकता. लक्षात घ्या, हे संत आहेत म्हणून अनेक डॉक्टर बेकार झालेले आहेत. नाही तर वेड्यांच्या डॉक्टरांचं पीक आलं असतं. पण हे संत आम्हाला प्रेरणा पण देतात. रामदास ज्या वेळेला म्हणतात की बुडाला औरंग्या पापी हिंदुस्थान बळावले, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर औरंगजेबाचा विनाश त्यांनी पाहिलेला असतो. आणि औरंगजेबाचा विनाश काय करायचा? तो आमचा धर्म इथे शिल्लक राहत नाही, आमची समाज रचना इथे शिल्लक राहत नाहीये, आमचे मान इथे शिल्लक राहत नाहीत, आमचे सन्मान इथे शिल्लक राहत नाहीयेत, म्हणून औरंगजेबाचा विनाश करायचा. लक्षात. आणि हीच प्रेरणा त्याच वेळेला शिवाजी महाराज चालवत आहेत. आणि त्यांचा अत्यंत गौरवपणे उल्लेख फक्त रामदासांनी केला. आता ह्याचा अर्थ रामदास रोज संध्याकाळी मोबाईलवर शिवाजी महाराजांशी बोलत होते आणि उद्या तू काय कर, परवा काय कर, अब्दुल खानाला कसा मार, शाहिस्ता खानाला कसा फसव, आग्र्याला कसा सांगितलं असा घ्यायचा नसतो. महाराष्ट्राचं भाग्य थोर, हिंदुस्थानचं भाग्य थोर की दोन महापुरुष एकाच वेळेला आपल्या महाराष्ट्रात वावरत होते. आणि त्यांनी काही एक वेगळी प्रेरणा जन्माला घातली. ती आज आपली प्रेरणा आपली. लक्षात घ्या की महाराष्ट्र वेगळा का हो? इतर प्रांत काही वेगळे नाही, गुणवान नाही. ज्या बंगालमध्ये विवेकानंद जन्माला आले, ज्या बंगालमध्ये रवींद्र जन्माला आले, तो बंगाल काही लहानसा नाही. ज्या ओरिसामध्ये सुभाष बाबूंचा जन्म झाला तो ओरिसा लहानसा नाही. ज्या केरळमध्ये शंकराचार्य जन्माला आले केरळ काही लहान आहे. ज्या गुजरातमध्ये दयानंद सरस्वती जन्माला आले तो गुजरात काही लहान आहे. ज्या पंजाबमध्ये गुरु गोविंद सिंगांपासून अगदी थेट मागपर्यंत आर्य आणि ऋषींपर्यंत परंपरेनंतर पंजाब काही लहान आहे. कुठला प्रांत आमचा लहान आहे? कुठलाच प्रांत लहान नाही. पण तरी देखील आम्ही महाराष्ट्रात काहीतरी थोडे वेगळे आहोत. जसं इंग्रजीत म्हणतात की ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. तसं ऑल आर ग्रेट बट वी आर सम मोर ग्रेट.
आणि समोर ग्रेट का होत आपण, तर आम्ही महाराष्ट्राचं राजकारण करत असताना कधीही कोणत्याही क्षणी आम्हाला हिंदुस्थानचा विसर पडलेला नाहीये. हे आमचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळी शिवाजी महाराजांपेक्षा मोठं राज्य असणारे जावळीचे मोरे होते. शिवाजी महाराजांचा त्यांचा जेव्हा संघर्ष उभा राहिला तेव्हा मोरांनी म्हटलं तुम्हाच कोणी राजा केले, आम्हीच राजा आहोत, उद्या कशाला आज भेटायला या. शिवाजी महाराजांना जराही न जुमानणारा तो मोरे आहे. पण मोरांची प्रतिमा का नाही निर्माण झाली, मोरांची परंपरा का नाही निर्माण झाली, याचं कारण मोऱ्यांचं स्वप्न, मोऱ्यांचं राज्य हे जावळीच्या परंपरेच्या, जावळीच्या पलीकडे जातच नव्हतं. आणि ह्या उलट शिवाजी महाराजांना प्रत्येही काशीमुक्तीचं स्वप्न होतं, मथुरामुक्तीचं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न रामदासांनी सुद्धा पाहिलेलं आहे. कारण पुढचा जो तुम्ही इतिहास पाहिला तर पेशव्यांच्या काळात ज्या ज्या वेळेला मोगलांशी तह झालेला आहे त्या त्या वेळेला मराठ्यांनी, पेशव्यांनी काशीची जमीन आमच्याकडे पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. एक काळ असा येऊन गेला जर सगळे योग बरोबर जुळले असते तर बाजीरावाच्याच हस्ते काशी मुक्त झाले असते, नाही येऊ शकले. आमचं वैशिष्ट्य काय आहे की त्रयोदिशा समुद्र वलयांकित देश आपुले करावे न मानावे लेश, हा आदर्श आम्ही अक्षरशः अंमलात आणला. हा आदर्श शिवाजी महाराजांनी डोळ्यासमोर ठेवला, हा आदर्श पेशव्यांनी डोळ्यासमोर ठेवला, हा आदर्श आम्हाला समर्थाने शिकवला. म्हणून मराठ्यांच्या फौजा जितपर्यंत पोहोचल्या, जितपर्यंत धावल्या, तेवढाच हिंदुस्थान उरला. हा इतिहास आहे. पानपतावर हल्ला झाल्यानंतर अहमदशाह अब्दालींनी पानपतावर हल्ला केल्यानंतर बाजीराव तिथे जाऊन मराठी काही गरज नव्हती. आपल्या नानासाहेबांना आणि सदाशिव तिथे जायची काही गरज नव्हती. ते सहजपणे म्हणू शकत असतात दिल्लीचा प्रश्न आहे, अहमदशाह अब्दाली येईल, नादिरशाह येईल आणि दिल्लीला नागवेल्याने जाईल, मला काय करायचं, वॉट फादर वॉट गोज. बँकेत आपलं फार चांगलं असेल, हुज फादर वॉट गोज, कोणाच्या बापाचं काय झालं. पेशव्यांनी असा विचार नाही केला, सदाशिवरावांनी असा विचार नाही केला. आणि लाख वीरांचं बलिदान देऊन आम्ही वायव्य कायमची सील करून टाकली की त्याच्यानंतर कुठलाही आक्रमकाचं त्या दिशेने यायचं धाडसच झालं नाही. एवढा पराक्रम आम्ही केला. हा आपलं मराठ्यांचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. ते बाहेर कुठेही बघायला तरी दणकावून छाती ठोक सांगा की आम्ही महाराष्ट्रीयन वेगळे आहोत, कारण आम्ही पानपतावर लढलेलो आहोत, लाखाची बांगडी फुटलेली आहे. आणि ही प्रेरणा आम्हाला रामदासाने दिली, शिवाजी महाराजांनी दिली. म्हणून रामदास केवळ रामदासा नावाने प्रसिद्ध आहे तर समर्थ नावाने प्रसिद्ध आहे. पण आम्ही असं करंटे की रामदासांना आम्ही त्यांचं श्रेयस द्यायला तयार नाही. याचं कारण रामदास ब्राह्मण म्हणजे जाती विमुक्त समाज निर्माण करायचा अशा घोषणा करत करत आम्ही एवढे जातीय झालो, एवढे नीच झालो, एवढे हलकट झालो की शाळांच्या बाहेर सुद्धा या वर्गात किती जातीची मुलं आहेत त्याचा आम्हाला तक्ते लिहावे लागले. मग आम्ही प्रत्येक महापुरुषाच्या जाती पाहिल्या. मग नामदेवांचा गौरव फक्त शिंपी समाजानेच करायचा, टिळकांचा गौरव फक्त कोकणस्थ समाजानेच करायचा. तुम्ही किती वेळ एकदा घसरण सुरू झाली की किती घसरण व्हावी त्याला काही सीमाच नाही. प्रत्येक गोष्टीत आम्ही जात पाहिजे, प्रत्येक गोष्टीत आम्ही जात पाहिजे. पण हे मुसलमान आक्रमकांच्या बद्दल बोलण्याची वेळ आली की मग सगळेच मुसलमान तसे नसतात, सगळेच ब्राह्मण हलकट असतात असं तुम्ही निष्कर्ष काढून टाकता. आणि सगळेच मुसलमान तसे नसतात, ऑल टेररिस्ट आर नॉट मुस्लिम्स वगैरे वगैरे आपण लोकप्रिय वाक्य आहे. म्हणजे तुम्ही सामाजिक प्रश्नांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघणार आहात, जरा थोडा तुम्ही विवेक वापरणार आहात की नाही हा प्रश्न. प्रत्येक गोष्ट तुम्ही जातीच्या लेवलमधला बघणार आहात का. मग संभाजी महाराजांमुळे ज्या गोदावरीनं आत्महत्या केली ती गोदावरी ब्राह्मण होती म्हणजे मराठ्यांनी ब्राह्मणांच्या मुली नासवल्या असा निष्कर्ष काढायचा का. अफजल खान वधाच्या वेळेला ज्या अफजल खानाच्या वकिलाला शिवाजी महाराजांनी तलवारीने त्याचं डोकं उडवलं तो ब्राह्मण होता म्हणजे मराठ्यांनी ब्राह्मणांच्या कत्तली केल्या असा अर्थ काढायचा का. मग असा अर्थ जर काढायचा असेल मग मुसलमानांच्या बाबतीत काय पूर्ण बोलवत नको, किती जणांनी काय काय केलं कोण हिशोब ठेवणार आहे. पण फक्त आमच्या बाबतीत आमच्या सगळ्या परीक्षेत चोख असतात.
आम्हाला सगळे तपशील बरोबर माहिती असतात. शत्रूच्या बाबतीत पण आम्हाला तपशील माहितच नसतं. हे आपल्या इतिहासाचं फार भेदक वाक्य आहे की आम्ही युद्ध जिंकायचो आणि वाटाघाटी हरायचो. वाटाघाटी झाल्या की वाटा शत्रूला आणि घाटा आम्हाला ठरलेलं. आम्ही काय विवेक दाखवणार आहोत की नाही, हा विवेक आम्हाला समर्थन दिला, हा विवेक आम्हाला महाराजांनी दिला. आणखी एक तुम्हाला जरा थोडा वेगळा विषय सांगतो, या विषयाशी तो फार निगडीत आहे म्हणून सांगतो की ब्राह्मण समाजावर टीका करण्याची ही पद्धत कशी सुरू आहे. त्याचं थोडं मानसिक विश्लेषण करूया, कारण तो विषय खूप गुंतागुंतीचा जरा गहन आहे, पण आपण त्याला स्पर्श करूया. लोकहितवादींच्या लेखनापासून सगळ्या दोषांचं खापर ब्राह्मणांच्यावर फोडायचं हा चुकीचा पायंडा पडत गेला. लोकहितवादींचे वडील म्हणजे गोपाळ हरी देशमुख, हरिपंत, हे पेशव्यांच्या निकटवर्ती होते आणि पेशव्यांच्या निकटवर्ती असलेल्या माणसांनीच अशा प्रकारचं लेखन केलेलं असल्यामुळे त्याला एक विचित्रपणे अधिकृतपणा प्राप्त झाला. काय त्यांचं विश्लेषण आहे की हिंदुस्थानवर ब्रिटिशांचं राज्य ही ईश्वरी देणगी आहे. हे पहिलं त्यांचा प्रिमायसिस, हे पहिलं गृहीत. म्हणजे आक्रमण हे आक्रमणच न वाटणं ही अधःपतनाची परिसीमा आहे. म्हणजे जसं एका ठिकाणी एका वेळा आलं होतं की बलात्काराला बलात्कार म्हणू नये, तर कामक्रीडेतील एक 65 आसन मागावं. असं जर तुम्ही म्हणतो तर प्रश्नच भेटा. म्हणजे आक्रमणच न वाटावं ही अधःपतनाची परिसीमा. पुढचा निष्कर्ष काय आहे? हिंदुस्थानातल्या सर्वात शहाण्या माणसापेक्षा इंग्रजांचा सर्वात मूर्ख माणूस हा देखील जास्त शहाणा असतो. निष्कर्ष. बरं, ही गोरी बाळं कशी आहेत? फक्त कातडी गोरी आहे, त्याशिवाय सगळं काळ आहे. फक्त कातडी गोरी. मित्रांनो, आता माझ्याजवळ पुस्तक आहे संस्कृती संगम नावाचं, ते जो पुस्तक पाहिलं तर दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश लोकांनी जो कहर मांडला, पिझारो नावाचा त्यांचा स्पॅनिशांचा सेनापती होता. आज दक्षिण अमेरिकेत जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश नाही आलं तरी चालतं, पण स्पॅनिश यावी लागतं. आज देखील दक्षिण अमेरिकेला स्पॅनिशांचं प्रभुत्व आहे. पिझारोचं जर तुम्ही चरित्र वाचलं तर अल्लाउद्दीन खिलजी, औरंगजेब, संत तुकाराम वाटतील तेवढा तो भयानक माणूस. ह्या माणसाने लिटरली 10 लाख माणसं कापली. तिथल्या राजाला भेटीला म्हणून तो गेला, त्या राजाला माहिती नव्हतं, भेटीला गेला आणि डायरेक्ट त्याला अटक केली. आणि त्या दिवशी 31 तारीख होती म्हणून 31 फूट रुंद, 31 फूट खोल आणि 31 घनफुटाचं सोनं त्यांनी त्या राजाकडनं दंड म्हणून घेतला आणि राजाच्या हातात बायबल ठेवलं. त्याला माहित नव्हतं, राजांनी बाजूला ठेवलं. तर आमच्या बायबलचा तो अपमान केलास असं समजून, असा अपमान तू केलेला असं मानून, पण आम्ही दयाळू आहोत, आम्ही तेव्हा न चालता फक्त गळा दाबून मारू असं म्हणून त्याला गळा दाबून मारला. असा पिझारो. या पिझारोने अक्षरशः इंका संस्कृती, माया संस्कृती कापून काढल्या, स्लॉटर डाऊन. उत्तर अमेरिकेत रेड इंडियनांचं हेच झालं. दक्षिण आफ्रिकेत निग्रोंचं काय झालं त्याचा इतिहास आज देखील सगळ्यांना माहिती आहे. अशी ही गोरी बाळं हिंदुस्थानावर आली, ती मात्र ईश्वरी देणगी म्हणून आली आणि भारताचा कायाकल्प करण्याकरता आली. हे आमच्या लोकहितवादींचं सामाजिक आकलन होतं. हे देखील एक क्षम्य. पेशवे घराण्यामुळे राज्य गेलं असं जर तुला वाटत असेल, प्रामाणिकपणे वाटत असेल, म्हणून तू पेशव्यांच्या घराण्याला दोषी धरलास, 120% मान्य. सगळ्या भट घराण्याला तू शिवाय घालतो, एवढं तुला जगात येतात नाही, तुला सगळ्या शिवाय तू भट घराण्याला घालायचं काही म्हणणं नाही. एका बाळाजी विश्वनाथ भटांनी राज्य कमवलं, एका बाळाजी विश्वनाथांनी गमावलं, ओके. पण ह्या सगळ्या अपराधाकरता तू सगळ्या ब्राह्मण समाजाला कसा जबाबदार होऊ शकतोस हा प्रश्न. सगळ्या ब्राह्मण समाज कसा जबाबदार धरू शकतोस? पण त्यांनी कसं विश्लेषण केलं आणि सगळ्या ब्राह्मण समाजाला त्यांनी जबाबदार धरलं. पुढे काय झालं?
इथं भारतात काय परिवर्तन व्हायची ती होत राहिली, पण तिकडे पुढे 1883च्या सुमारास 1883 नंतर युरोपमध्ये साम्यवाद जन्माला आला, कम्युनिझम जन्माला आला. तो कम्युनिझम भारतात देखील पसरला. आता कम्युनिझमचं पहिलं सूत्र काय होतं की धर्म ही अफूची गोळी आहे. मित्र, धर्म ही अफूची गोळी आहे हे वाक्य आम्हाला सांगत असताना कार्ल मार्क्स ज्यू होते हे मात्र आम्हाला कोणी सांगितलं नाही. युरोपाच्या संदर्भात ज्यू असणं ही भयंकर शिवी आहे, लक्षात घ्या. हिटलरने ज्यूंच्या कत्तली केल्या म्हणून आपण हिटलरला दोष देतो, पण फक्त हिटलरनेच ज्यूंच्या कत्तली केलेल्या नाही आहेत. जगातल्या सगळ्या युरोपियन देशांनी ज्यूंच्या कत्तली केलेल्या आहेत. ज्यूंना फक्त दोनच ठिकाणी सन्मानाने वागणूक मिळाली, पहिला हिंदुस्थान आणि दुसरी अमेरिका. बाकी प्रत्येक ठिकाणी ज्यूंच्या कत्तली झालेल्या आहेत. आणि ज्यू हे असे आहेत आणि कार्ल मार्क्स ज्यू आहे, लक्षात. ते कार्ल मार्क्स जेव्हा असं म्हणतो की धर्म ही अफूची गोळी आहे, त्यावेळेला तो भारतातील हिंदू धर्माबद्दल बोलत नसतो, तर तो ख्रिश्चन धर्माबद्दल बोलत असतो. पण हे आम्ही सोयीस्करपणे विसरतो. 19व्या शतकाची सुरुवात हिंदुस्थानमध्ये कम्युनिझम लोकप्रिय होत चाललेला आहे. आणि ब्राह्मण समाजाची मानसिकता काय आहे? आम्हाला कुठेतरी असं वाटतं या देश लोकहितवादीचा इतका परिणाम आमच्या मनावर बसलेला आहे की ह्या सगळ्या सामाजिक अधःपतनाला आम्हीच कारणीभूत आहोत असं आम्हाला कुठेतरी मनापासून वाटतं. जो धर्म आमचा आहे त्या धर्माने आमचं समाधान होत नाही. धर्म म्हणजे काय? तो मृत्यूनंतर माणसाचं काय होतं या अजगळ प्रश्नाचं काहीतरी वारंवार उत्तर देणारी काहीतरी अंधश्रद्धांचं कडवळ म्हणजे धर्म, असा आमचा समज झालेला आहे. आणि 1920 सालापासून मुसलमानांच्या मागण्या वाढत चाललेल्या, घनघोर अत्याचार होत चाललेल्या आणि 47 साली प्रचंड कत्तल होऊन भारताची फाळणी झालेली. म्हणजे धर्माच्या नावाखाली जर असे अत्याचार होत असते तर आम्हाला धर्मच नको, आम्हाला हिंदुत्वच नको. आणि मग हिंदुत्वच नको असं एकदा तुम्ही म्हटलं की मग साहजिकच शिवाजी देखील नको. हिंदुत्व जर तुम्ही नको असं म्हटलं की साहजिकच तुम्हाला समर्थही नको. आणि या हिंदुत्वाचे प्रमुख रक्षक कोण? तर ब्राह्मण, ॲज टोल्ड बाय ब्रिटिशर्स. पण मित्र, ब्राह्मण समाज ज्या वस्तूंचा अभिमान धरतो आणि ब्राह्मण समाज ज्या वस्तूंच्या बद्दल प्रेमाने, आदराने, पोटतिडकीने बोलतो त्यातली एकही गोष्ट ब्राह्मण निर्मित नाही, लक्षात घ्या. रामायण ब्राह्मण निर्मित नाहीये. वाल्मिकी ब्राह्मण नव्हता. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर भटक्या आणि विमुक्त जमातीतला होता. त्यांनी वाल्मिकींनी चरित्र लिहिलं, रामाचं चरित्र लिहिलं. रघुकुळाचा इतिहास सांगितला, रघुकुळ ब्राह्मण कुळ नाहीये. महाभारताबद्दल आम्ही अभिमान जातो, व्यास ब्राह्मण नाहीये, पांडव ब्राह्मण नाहीये. आणि वेदांचं वेद हे अपौरुष मानलेले आहे, आर्ष मानलेले आहे. आमच्या माणसाने वेद लिहिला असं कोणीच दावा करत नाही. आणि ऋषींचं कुळ शोधू नये, त्याप्रमाणे नदीचं मूळ शोधू नये, ऋषीचं कुळ शोधू नये. म्हणजे ज्या वस्तूंच्या बद्दल ब्राह्मण समाज पोटतिडकीने बोलतो, अत्यंत पेशाने बोलतो, त्यातली एकही गोष्ट ब्राह्मण निर्मित नाहीये. पण तरी देखील यांचं संरक्षण केलं तर हिंदुस्थानचं संरक्षण होईल असं आम्हाला वाटतं. म्हणून मूर्ख लोकांच्या हजारो शिव्या खात देखील आम्ही हिंदुत्वाचा आग्रह धरतो. हा महाराष्ट्राचा वेगळेपणा आहे आणि हा आपल्या ब्राह्मण समाजाचा वेगळेपणा आहे. त्यामुळे बाहेर कुठेही वेळ आली तर गर्वच करावं ब्राह्मण ही आपली घोषणा असते. मी ब्राह्मण आहे कारण मला हिंदुत्वाची काळजी आहे. मी ब्राह्मण आहे कारण मला उभ्या भारतवर्षाची काळजी आहे. जी चाणक्यांनी केली, जी समर्थांनी केली, जी रामदासांनी केली, जी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली, म्हणून मी ब्राह्मण आहे असं ठणकावून सांगायला शिकलं पाहिजे. हा समर्थांच्या जीवनाचा आदर्श. हे जर हिंदुत्व आम्हाला समजणार नसेल, हे हिंदुत्व जर मला मान्य होणार नसेल तर माझ्या निवडणुकीचा काय फरक आहे? मी थोडासा गोरा आहे, एवढाच फरक. माझ्या निवडणूक फरक काय राहिला? तर ही सामाजिक जाणीव, ही सामाजिक प्रेरणा समर्थांनी निर्माण केली. म्हणून समर्थ महत्वाचं. समर्थांची अभिव्यक्ती किती सुंदर आहे. आता जस्ट आठवलं म्हणून सांगतो की साक्षात्कार झाल्यानंतर आपली मानसिकता कशी झाली तर मी फार सुंदर दोन वर्णन केलं. समर्थ असं म्हणतात, मन झाले भरारा, मन झाले भरारा, लौकिकाचा आटला दरारा. रात्रण दिसत चांदणे भरपूर पडले, रात्रण दिसत पिठे चांदणे पडले. चंद्र सूर्य रोपले, अहो आश्चर्य घडले, चंद्र सूर्य रोपले. सर्वत्र लखलखाट झाला, ब्रह्मांडाचे प्रकाशले, अहो रात्रण दिसत चांदणे पडले. इतकी सुंदर अभिव्यक्ती आहे. त्या सगळ्या समर्थ अभिव्यक्तीचा
समर्थांच्या जीवनाचा संदेशच म्हणजे हा आहे की समर्थ व्हा. शक्तीचं जेवढं सुंदर वर्णन समर्थांनी केलं तेवढं कोणी केलेलं नाही. शक्तीचं वर्णन करताना समर्थ असं म्हणतात की शक्तीचं वैशिष्ट्य काय आहे तर शक्ती माया वाढवते. लक्षात घ्या, शक्ती मायेची काया वाढवते असं रामदास म्हणतात. रामदास पुढे हे देखील म्हणतात हे सगळं विश्व म्हणजे ब्रह्म वेगळं माया वेगळं असं काहीच नसतं. ब्रह्म जितकं खरं आहे तितकीच माया देखील खरी आहे. कारण माया देखील ब्रह्मोद्भवच असते. माया काही चंद्रावर आलेली नसते. माया देखील ब्रह्मोद्भवच असते. तर या विश्वाकडे साकल्यानं पाहणं, विश्वाकडे आत्मीयतेने पाहणं, पण त्याच वेळेला माझी स्वतःची अस्मिता देखील तितक्याच देखील जपणं हा समर्थांच्या जीवनाचा संदेश आहे. मित्रांनो, आपलं सगळं वर्ष हे सणांनी भरलेलं वर्ष. आपली सुरुवात गुढीपाडवा होती. गुढीपाडवा नुकताच गेलेला. गुढीपाडवा आपण साजरा करतो कारण प्रभू रामचंद्र रावण वध करून अयोध्येला. आपण दिवाळी साजरी करतो कारण नरकासुराचा भगवान श्रीकृष्णाने वध केला. गणपती हा विघ्न हरताच आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या ज्या वेळेला पराक्रम घडतात त्या त्या वेळेला सण घडतात. आम्हाला पराक्रम करायचं नाही, नुसते सणच करायचे अशा वृत्तीचा फक्त व्हॅलेंटाईन डे जन्माला येतात, पण सण घेत नाही. मला नेहमी वाटतं की जुने जुने सण आम्ही किती वर्ष नव्या उत्साहाने साजरे करायचे. काही नवीन सण घडू दे, काही नवीन पराक्रम घडू द्या. एखादा पराक्रम पाकिस्तान मुक्तीचा असू दे, एखादा पराक्रम काश्मीर मुक्तीचा असू दे, एखादा पराक्रम आसाम मुक्तीचा असू दे, एखादा पराक्रम ते मुक्ती चिन्हावर घाबरून पडलाय असा असू दे, एखादा पराक्रम इंग्लंड, युरोप आणि अमेरिकेमध्ये आमची अर्थसत्ता स्थापन झाली असा असू दे. असा पराक्रम घडो, असे पराक्रम घडतील आणि त्या पराक्रम घडण्याकरता समर्थच आपल्याला प्रेरणा देतील अशी इच्छा व्यक्त करून, अशी प्रार्थना करून मी थोडंसं भाषण संपवतो. जय हिंद.